नमस्कार, मी अजित चव्हाण. पालिकेच्या रणसंग्राम मध्ये आज आपण आलो आहोत मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद मध्ये. कधी काळी प्रगतीचे आलेख सरसर पार करत खूप वेगाने प्रगती करणारं हे औरंगाबाद शहर मराठवाड्याची राजधानी नाही तर महाराष्ट्राची औद्योगिक राजधानी होऊ पाहत होतं. या शहराच्या आसपासचा परिसर हा ऐतिहासिक आणि पौराणिक अत्यंत महत्त्वाचा आहे. या शहराला प्रचंड मोठा अभिमान वाटावा असा इतिहास आहे. पण गेले काही वर्ष या शहराच्या महापालिका क्षेत्रामधल्या विकासाला कुणाची दृष्ट लागली की काय असंच एकूण चित्र आहे. औरंगाबादकरांच्या मनामध्ये आक्रोश आहे आणि महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं हा सगळा आक्रोश बाहेर येतोय. आज झी 24 तास या औरंगाबादकरांचा आवाज म्हणून औरंगाबादमध्ये आलाय. आपण कायम सतत औरंगाबादकरांचा आवाज म्हणून काम केलेलं आहे आणि आज महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपण पुन्हा एकदा औरंगाबाद शहरामध्ये आलो आहोत. माझ्याबरोबर औरंगाबादची ही सगळी तमाम जनता, औरंगाबादच्या राजकीय सामाजिक क्षेत्रामधले मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि इथली तरुणाई औरंगाबादची माझ्याबरोबर आहे. आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या मान्यवरांचा, जे विविध पक्षांची बाजू मांडणार आहेत, त्यांची ओळख आपण करून घेऊयात. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे आपल्याबरोबर आहेत. काळे साहेब, स्वागत या चर्चेमध्ये आपलं. नमस्कार सगळ्यांना. महाराष्ट्राचे माजी मंत्री, काँग्रेसच्या काळामधले माजी मंत्री आणि आता सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, ज्यांच्याकडे या निवडणुकीची काँग्रेस पक्षाची धुरा आहे, ते अब्दुल सत्तार आपल्या बरोबर आहेत. भारतीय जनता पक्षाकडून किशनचंद तनवाणी, ते शिवसेनेत असताना आमदार होते आणि आता त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि औरंगाबाद शहराचे आमदार, एमआयएमचे आमदार आपल्याबरोबर इथं आहेत. इम्तियाज जलील. जलील साहेब, तुमचं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. हे सगळे पाहुणे आपल्याबरोबर आहेत. आपण यांच्याबरोबर चर्चेला सुरुवात करणार आहोत. पण सर्वप्रथम या सगळ्या मान्यवरांकडून आपण जाणून घेऊयात की कशाच्या जोरावर तुम्ही औरंगाबादकरांकडून मतं मागतायत. या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते, महानगर प्रमुख प्रदीप जयस्वाल यांनाही आपण आमंत्रित केलेले, पण ते अजून पोहोचलेले नाहीये. सत्ता इथं शिवसेना भारतीय जनता पक्षाची आहे. आपण विक्रम काळेंना विचारूयात. काळे साहेब, या सत्ताधाऱ्यांकडून चांगली कामं झाली आहेत का? त्यांच्या विरोधामध्ये काय तुमचे असे मुद्दे आहेत जे तुम्ही मांडताय आणि लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं असं वाटतं? मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेलं हे औरंगाबाद शहर आहे. औरंगाबाद शहराला देशातल्या पर्यटन स्थळाचा एक विशेष असा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि या शहराची बकालावस्था करण्याचं काम गेल्या 20 वर्षाच्या काळात शिवसेनाच्या आणि भाजपच्या सत्ता असलेल्या या महानगरपालिकेमध्ये झालेला आहे. आज शेवटी नागरिकांना, सामान्य नागरिकांना काय हवं असतं तर एक तर रस्ते चांगले पाहिजेत, लाईटची व्यवस्था पाहिजे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिजे. आणि मग असं असताना आज आपण पाहतो औरंगाबाद शहरातला कुठलाही एक असा रस्ता दाखवा की तो अतिशय चांगला आहे, ज्या रस्त्यावर सगळे लाईट दिवे चालू आहेत, जो रस्ता अतिशय स्वच्छ आहे, तरुणांना वाटावं, कुण्या वयस्कर माणसाला वाटावं की नाही जरा रस्त्यावर जाऊन फिरून येऊ, असं अजिबात इथल्या नागरिकाला वाटत नाही. बाहेर गेल्यानंतर रुमाल लावल्याशिवाय बाहेर जाता येत नाही आणि घरी येईपर्यंत तो काढता येत नाही. ही अवस्था या शहराची करण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे आणि म्हणून स्वच्छ प्रशासन असलेला, विकासाचा चेहरा असलेले व्यक्ती दिले पाहिजेत. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्ररित्या या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये आज उतरलेला आहे. थोड्याफार प्रमाणात मी आपल्याशी सहमत आहे, कारण औरंगाबाद शहरामधल्या रस्त्यांवरून गाडी चालवताना मला असं वाटतंय की मी उद्या मोटोक्रॉसच्या रॅलीमध्ये सहभागी होऊ शकेल. मला वाटतं सगळ्या तरुणाईला असंच इथं औरंगाबाद शहरात गाड्या चालवताना वाटत असेल. अब्दुल सत्तार साहेब, का निवडून द्यायचं तुमच्या पक्षाला, काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना? काय नेमके तुमचे मुद्दे आहेत? काय लोकांना तुम्ही देणार आहात? काय तुमचे आश्वासन आहे? नाही, औरंगाबाद शहरामधली एकंदरीत परिस्थिती पाहिली तर या शहरामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे पिण्याचा पाण्याचा. अनेक अशा नवीन वस्त्या झाल्या का त्या वस्त्यामध्ये आजही प्यायला पाणी नाही. ड्रेनेज लाईन पासून तर लाईट पासून तर रस्त्यापर्यंत अनेक मुद्दे पाहिले. औरंगाबाद शहरासारख्या शहरामध्ये आज महानगरपालिकेच्या वतीने जे सिटी बस पाहिजे तीही व्यवस्था नाही. एकंदरीत आपण परिस्थिती बघितली तर हा औरंगाबाद शहर एक ऐतिहासिक शहर आहे. आपल्या फक्त महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामधला एक ऐतिहासिक शहर म्हणून औरंगाबाद शहराची ओळख आहे. परंतु गेल्या 25 वर्षापासून ज्या लोकांची सत्ता या महानगरपालिकेमध्ये आहे, या सत्तेच्या माध्यमातून अनेक लोकांनी सत्तेची चाबी जी महानगरपालिकेत राहायला पाहिजे ती चाबी महानगरपालिकेत न राहता अनेक लोकांच्या काही रिमोट कंट्रोलमध्ये गेलेली आहे आणि त्या रिमोट कंट्रोलमुळं शहराला राजकारणामध्ये राजकारण जास्त आहे आणि विकास कमी आहे. असा हा भकास झालेल्या शहराला एक नवीन रूप द्यायचा असेल
तर कुठेतरी सत्तेमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय तो होणार नाही। आणि हे करायचं असेल तर लोकांनी जसं आपण एखाद्या शेतामध्ये बी बियाणे लावतो आणि एखाद्या कंपनीचा बी बियाणं आला नाही तर लगेच शेतकरी बाजूच्या शेतकऱ्याला विचारतो का तुमच्या शेतामध्ये कसे लावलेले। एकंदरीत नांदेडची परिस्थिती बघितली तर ती महानगरपालिका चांगली चालती आणि औरंगाबादची महानगरपालिकेमधला हा जो राजकारण कुठेतरी एक हाती एक माणसाच्या रिमोट कंट्रोलच्या अधिकाराने चालतो तो संपवायचा आणि लोकशाही आणल्याशिवाय हरकत नाही। होणार नाही। आपण जाऊयात इम्तियाज जलील यांच्याकडे। इम्तियाज जलील, तुमचा पक्ष नवा आहे, तुमच्या पक्षामध्ये तुमच्या रूपाने निवडून आलेला एक आमदार इथं आहे, मोठा उत्साह आहे। तो उत्साह इतका आहे की तुमच्याच पक्षात तिकिटानं थोड्याशा काल इथं वातावरण थोडंसं बिघडलंही होतं, पण हरकत नाही। का तुम्हाला संधी द्यावी, काय या सत्ताधाऱ्यांना निवडून देऊ नये? देखिए, सबसे पहले तो मैं ये बताना चाहूँगा कि मैं यहाँ पर कोई कार्यकर्ताओं के साथ आया नहीं हूँ, मैं अकेला आया हूँ। लेकिन ये जितने भी इंजीनियरिंग के छात्र हैं ये सब मेरे साथ इसलिए है क्योंकि मैं इसी इंजीनियरिंग कॉलेज से पास आउट हुआ था। पास आउट नहीं हुआ था, मैंने सिर्फ फर्स्ट ईयर इंजीनियरिंग किया था, लेकिन अप्लाइड मैकेनिक्स मुझे जमा नहीं था तो इंजीनियरिंग छोड़ दिया था, कुछ नहीं कर सकता था, इसलिए आमदार बन गया हूँ। दूसरी बात मैं आपको ये कहना चाहता हूँ कि औरंगाबाद शहर आज से 20 साल पहले अगर देखा जाए तो एशिया के फास्टेस्ट डेवलपिंग सिटी के अंदर गिना जाता था। दुनिया के अंदर कोई अगर ऐसा शहर है जहां पर 2 वर्ल्ड हेरिटेज मॉन्यूमेंट्स 100 किलोमीटर्स के डिस्टेंस के अंदर है तो वो पूरी दुनिया के अंदर सिर्फ औरंगाबाद है। लेकिन आज पिछले 20-25 सालों के अंदर इस शहर की हालत जो हुई है ये आप देख लीजिएगा। आपने ये सवाल किया है कि हमने आपको वोट क्यों देना चाहिए। मैं जनता को ये कहना चाहता हूं, अगर शहर की हालत अच्छी है, अगर आप संतुष्ट है कि औरंगाबाद शहर की सड़क बहुत अच्छी है, चकाचक है, यहां पर कचरा कहीं नहीं दिखाई देता है, यहां पर पानी और बिजली की समस्या बिल्कुल नहीं है, तो आप हमें वोट मत दीजिए। आप जो सत्ताधारी पक्ष है उन्हें एक बार फिर से चुनकर लेके आइए, क्योंकि देखिए, यू डिजर्व द गवर्नमेंट यू इलेक्ट। अगर आपको खड्डे पसंद है तो इन्हें दोबारा चुनकर लेकर आइए। अगर आपको कचरा हटाना नहीं चाहिए तो हमें चुनकर लेके आइए। देखिए, फैसला आपको करना है, लेकिन सच्चाई ये है कि चुनाव के समय हम भावनिक मुद्दों पर, हम कम्युनल मुद्दों के ऊपर, हम नॉन इश्यूज को इश्यू बनाकर एक ऐसी राजनीति कर देते हैं कि जब चुनाव का दिन आता है तब आपको फैसला जब अपनी जिंदगी के बारे में लेना पड़ता है तब आप या तो अपना वोट बेच देते हैं या आप बहकावे में आकर एक ऐसे नेता को चुन लेते हैं जो उस वक्त तो चुनकर आ जाता है, लेकिन 5 साल जब आपके एरिया में कदम नहीं रखता, आपको पलटकर देखता नहीं है, तब ये शहर की हालत ऐसी होती है। अगर ये बदलाव अगर चाहते हैं तो आपने 25 सालों से इन्हें आजमाया है, एक बार हमें आजमा कर देखिएगा। अगले 5 सालों में आपको वादा करता हूं, एक दिन भी ऐसा नहीं जाएगा जब आपको ये पछतावा होगा कि अपना वोट आपने हमें दिया। तुमचं आश्वासन ऐकून घेतलं, पण तुम्ही म्हणताय जातीयवादाच्या मुद्द्यावरती मतं मागितली जातात, मग तुमचा पक्ष हे करत नाही का? किशनचंद तनवानी यांचा पक्ष हे करत नाही का? या विधानसभे निवडणुकीमध्ये सर्व कळालेलं आहे, लोकांनाही कळालेलं आहे की यांचा जो पक्ष आहे जातीवाद आमच्यापेक्षाही जास्त जातीवाद पक्ष यांचं आहे। आमच्या पक्षामध्ये मुसलमान आहेत, नाही आहेत अशी गोष्ट नाही आहेत, आम्ही त्यांच्याबरोबर मिळून काम करतो। आमचा पक्ष जातीवाद म्हणजे हिंदुत्व म्हणजे असं बोलता येत नाही। आम्ही सबका विकास सबका साथ, आमचा पक्ष तसं आहे। यांचा जो पक्ष आहे फक्त जातीवादीच आहेत। इम्तियाज जलील माझे चांगले मित्र आहेत, ते आता निवडून आलेले आहेत, ते आता महानगरपालिकेचे बोलताना बोलले। या महानगरपालिकेमध्ये 20 वर्षात भारतीय जनता पार्टी शिवसेनेची या महानगरपालिकेमध्ये सत्ता आहे। महानगरपालिकेचे विषय न बोलता ते 2 मुवमेंटच्या बाबतीत, हेरिटेजच्या बाबतीत बोलले, एलोरा अजेंडाच्या बाबतीत। हे महानगरपालिकेचं काम नाही आहे। सत्ता यांची होती महाराष्ट्रामध्ये, केंद्रात सत्ता यांची होती, महाराष्ट्रात सत्ता यांची होती। आता आमची सत्ता आलेली आहे, केंद्रातही आमची सत्ता आहे, महाराष्ट्रातही आता आमची सत्ता आहे। आता या महानगरपालिकेमध्ये आमची सत्ता येणार। काळे साहेब, ब्रेक घ्यायचा आहे मला एक ब्रेक घ्यायचा आहे। ब्रेक नंतर इम्तियाज जलील आणि अब्दुल सत्तार दोघे हात वर करतायत आणि आपले पुढचे एक पाहुणे प्रदीप जयस्वाल इथं आले, त्यांना आपण संधी देणार आहोत। पण या औरंगाबाद शहरामध्ये मुस्लिम मित्र
त्यांच्या घरी आपण ईदला शिरखुर्मा खायला जातो, दिवाळीच्या दिवशी ते फराळाला आपल्याकडे येतात. 5 वर्ष सतत इथं हिंदू मुस्लिम सलोख्यानं ऐक्यानं राहतात. मग निवडणुकीच्या काळातच असं काय होतं हेही औरंगाबादकर जनतेला आपण विचारणार आहोत. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर आपण लगेचच परतूयात पालिकेच्या रणसंग्राममध्ये. पाहत राहा झी 24 तास. प्रेक्षक हो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं. आपण औरंगाबादमध्ये आहोत, पालिकेच्या रणसंग्राममध्ये. आता शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रदीप जयस्वाल आले. जयस्वाल साहेब, स्वागत तुमचं. ब्रेकला जाण्यापूर्वी किशनचंद तनवाडींच्या आक्षेपाला इम्तियाज जलील आणि अब्दुल सत्तार यांना उत्तर द्यायचं होतं, पण तत्पूर्वी तुम्हाला मी विचारतो, का तुमच्या पक्षाला पुन्हा लोकांनी औरंगाबादकरांनी निवडून द्यायचं? 15 वर्षात विकास झालेला नाही असा सगळ्यांचा दावा आहे. काय तुमची आश्वासन आहेत औरंगाबादकरांनी का तुम्हाला पुन्हा निवडून द्यायचं? संभाजीनगर संभाजीनगर जिल्ह्यावर माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने गेल्या 25 वर्ष 1988 पासून 15 वर्ष नाही 1988 पासून जवळपास या महापालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी सत्ता आहे. आणि या ठिकाणी आरोप करत असताना आरोप करतील, पण या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगल अनेक भागाचे रोड खराब आहे हेही मान्य करतो, पण जवळपास 110 कोटीचे रोडाचे काम सध्या या ठिकाणी सुरुवात आहे. आपण पाहिलं असेल, पाण्याचा प्रश्न फार मोठा प्रश्न आहे. मला माहिती आहे प्रत्येकाच्या मनामध्ये भावना आहे की पाण्याचा विषय आहे, ड्रेनेजचा विषय आहे, रोडचा विषय महत्त्वाचा विषय आहे. पण या ठिकाणी आमचे मित्र माजी मंत्री सत्तारबाई या ठिकाणी बसलेले. एका सहीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जवळपास एक सहीसाठी 2.5 वर्ष एक फाईलवर सही करण्यासाठी वेळ घालवल्यामुळं खरं पाहिलं तर या शहराच्या जनतेला पाणी मिळालं नाही. या पुरावा देऊ शकतो. या ठिकाणी आमच्या सर्व पत्रव्यवहार आहे. आम्ही स्वतः माननीय मुख्यमंत्रीला त्या ठिकाणी भेटलो, पण एक सही करण्यासाठी जवळपास एका आमदाराचं नाव मी इथं घेत नाही, त्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आपण सही करू नका. खरं पाहिलं तर या शहराची योजना माननीय अभिमानानं सांगेल. या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे आमचे काळेसाहेब आमदार काळेसाहेब सुद्धा बसलेले आहे. त्यावेळेस आमचे जिल्ह्याचे खासदार खैरे साहेब यांनी या योजनेसाठी केंद्रामध्ये मदत मागली. त्यावेळेस आमचे शरद पवार साहेब, त्याचबरोबर कैलासवाडी मुंडे साहेब यांनी मदत केल्यामुळं केंद्र शासनाकडून जवळपास 792 कोटीची योजना या ठिकाणी मंजूर झालेली आहे. आज शहराचा पाण्याचा प्रश्न मिटला असता 2.5 वर्षापूर्वी काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी सही केली असती तर या शहराचा पाण्याचा प्रश्न राहिला नसतो. म्हणजे हे सगळे प्रश्न आहेत हे तुम्ही मान्य करताय? 100% त्यासाठी तुम्ही असल्यामुळे तेव्हा ते झालं नाही असे तुम्ही म्हणता. माझं म्हणणं आहे की आपण लक्षात घ्या की ही योजना पूर्ण झाली असती. या योजनेला 2.5 वर्ष एका साधे फाईलवर सही करायची होती. त्या फाईलवर सही करण्यासाठी 2.5 वर्ष मी स्वतः आमदार या होतो. राजकारणात औरंगाबादकरांचं बळी का सत्तार का असं घडलं ते तुमच्या तत्कालीन मुख्यमंत्री 100% आपल्याला पुरावा देऊ शकतो. 2.5 वर्ष पत्रव्यवहार स्वतः सीएमला भेटले, आमचे खासदार भेटले, महापौर उपमहापौर सर्व महापालिकेचे आयुक्त भेटले. तरी 2.5 वर्षानंतर ज्यावेळेस केंद्रामध्ये पाण्याचा मुद्दा इथे ड्रेनेजचा मुद्दा आहे, कचऱ्याचा मुद्दा आहे, चांगले गार्डन्स नाही आहेत, महापालिका शाळांची परिस्थिती काय ते माहितीये, इथली परिवहन सेवा अगदी मरणासन्न अवस्थेमध्ये. हे सगळं पाण्याचं ठीक आहे 2.5 वर्ष लावले. आपण काँग्रेसला जा विचारू, बाकीचं काय? करेक्ट. आपण आपल्याला सांगतो म्हणून या पुढे सांगितलं की जवळपास 110 कोटीचे कामं चालू आहे. आपण पाहिलं असेल ही महापालिका 1982 ला स्थापना झाली. या महापालिकेची त्यावेळेसची लोकसंख्या 4.5 लाख होती. आज जवळपास या महापालिकेची लोकसंख्या 15 लाख झाल्यामुळं या ठिकाणी महापालिकेचा जो वाढत्या लोकसंख्येचं जयस्वाल साहेब नियोजन करणे आपल्याच हातात होतं. मी सांगतो नियोजन, कारण की कुठलंही राज्य चालवायचं असेल, कुठलंही केंद्र शासन चालवायचं असेल किंवा एक महापालिका चालवायची असेल त्याचा एक बजेट असतो. त्या बजेटच्या माध्यमातून आम्ही केलं. वारंवार 15 वर्ष या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात महापालिका असल्यामुळं शासनाकडून आम्हाला एक पैशाची मदत नाही झाली. म्हणून तुमच्या दोघांवरती आरोप करतायत की तुम्ही दिला नाही, तुमचं सरकार होतं, तुम्ही सगळं थांबवलं. या ठिकाणी आम्ही आमच्या महापालिकेची जागा गहाण ठेवून या ठिकाणी 200 कोटी रुपयाचा लोन घेतला. त्याच्यातून 110 कोटीचे रोड आज शहराच्या या ठिकाणी काम चालू आहे. इम्तियाज जलील, मी तुमच्या दोघांकडे येणार आहे, पण इम्तियाज जलील तुमचा नेमका काय आक्षेप या सगळ्यावर? मेरा यही कहना है कि बहुत गर्व से हमारे परम मित्र प्रदीप जायसवाल जी ये कह रहे हैं 110 करोड़ रुपए के रोड के काम जारी है. मेरा ये कहना है औरंगाबाद शहर में पैसे की कभी कमी नहीं थी, लेकिन ये 110 करोड़ रुपए
अगर सड़क पर लगाया गया तो सड़क में खड्डे नहीं रहेंगे। लेकिन होता यह है कि नेताजी खुश रख लेते हैं कुछ पैसा, उनके कॉन्ट्रैक्टर मामा चाचा भतीजे जितने भी है साहब 70 to 80% जयस्वाल साहेब, 70 to टक्केवारीचा सरळ आरोप आहे 80% तुमच्यावरती. बोला तुम्ही. कॉन्ट्रैक्टर्स जो है ये यहाँ के कॉर्पोरेटर का या तो भाई है, मामा है, चचा है या भतीजा है, ये लोग, और फिर महानगर पालिका के अधिकारी। तो ये एक पूरी चेन बनी हुई है। वो चेन को आप जब तक ब्रेक नहीं करेंगे तो ये खड्डे आपको द्या- वैसे द्या के आपण वैसे उत्तर द्या. मिलने सगळे वाले हैं। नातेवाईक आहे, खड्डे कंत्राटदार आते सगळे. नजर बोला बोला में आपण बोला आपलं बोला. या ठिकाणी नाही, शिवसेना भारतीय जनता सांगताय आपण माझ्या बरोबर आत्ता चला, ज्या ठिकाणचे रोडाचे काम चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज ते रेल्वे स्टेशनचा रोड जवळपास 27 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी सिमेंटचा रोड केलेला आहे। या शहराचे नेहमी रोड खराब होत आहे, म्हणून व्हाईट टॅपिंगचे रोडचं काम या शहरात चालू आहे। यांनी सांगावं, माझ्यावर चलावं, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या शहरातले कुठले रोडाचे काम चालू आहे यांना दाखवून देतो। तनवणे ते रोड बोला. ते रोड खराब नागपुर की असतील, सड़क कैसी होती है? हा आरोप- पुणे की सड़क ते रोड खराब हे जे असतील, आरोप केलेले आहेत, ते रोड खराब असतील आम्ही यांना जे देतो। आरोप केलेले आहेत इम्तियाज जलीलने की 110 कोटीचे कामं चालू आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर आहेत, काही नाही। महानगरपालिका काय इम्तियाज जलीलला माहितच नाही। आता ते आमदार झालेले आहेत, आता आमदार झालेले आहेत। महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे, स्वतःचं उत्पन्न स्वतः करायचं व या शहराचा विकास करावा। तरी महानगरपालिका 20 वर्ष भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या ताब्यात असताना आम्ही विकास कामं केलेले आहेत। सामांतर जलवाहिनी आमची आहे, पर्यावरणसाठी एसटी बस आम्ही चालू केली होती महानगरपालिकेने एसटी बस चालू केली होती। महाराष्ट्र राज्य काँग्रेस आघाडीचं सरकार असताना त्यांनी एका पैशाचं अनुदान दिलं नाही, त्याच्यामुळे ती बंद झाली। हे चालू करत नाही, आम्हाला चालू करू देत नाही। याच्यातून कुठलाही डिझेलचा भाव असेल आज 20 रुपयाचे 40 रुपये झालेले आहे, बसची तिकीट 2 रुपयाचे 4 रुपये आम्हाला करू दिली नाही, कारण की महानगरपालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची सत्ता होती। आम्ही चांगले उपक्रम राबवायचे प्रयत्न केलेले आहेत। गार्डनच्या बाबतीत सिद्धार्थ गार्डन तुम्ही बघा, आमचा उत्कृष्ट गार्डन आहे। प्रत्येक रोडचे जयस्वाल साहेब जसे बोलले 110 कोटी रुपयाचे आमचे रस्त्याचे कामं चालू आहेत। याच्यात जे खड्ड्याच्या बाबतीत हे बोलू लागले, अगोदरचे जे रस्ते होते आता आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केलेले आहेत, जे 50 वर्ष रस्ते चालणार आहेत। 15 वर्ष झाले अजून आपण तेच तिथंच आहे, रोड आहे, अजून पाणीच आहे, बाकी पुढे जाणार कधी आपण? आणि दोघांनी पण तुमच्यावरती जो आरोप केला त्याचं उत्तर पण पुढे नाही अब्दुल सत्तार, मी आपल्याकडे उत्तर ऐका. पहिले तुम्ही तुमच्यावर जो आक्षेप होता की 15 वर्ष तुम्ही काम नाही करू दिलं, ते तुम्ही मी त्याचं तेच उत्तर- सांगणार आहे। या दोघही मित्रांना पहिले हेच समजायला पाहिजे का महानगरपालिकाला केंद्र सरकार असो का राज्य सरकार असो, जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येनुसार रस्ता अनुदान असेल, दलित सुधार योजना असेल किंवा शासनाच्या ज्या निधी असतात ते शासनाला देणं बंधनकारक आहे आणि आतापर्यंत यांना मिळालेलं आहे। राहिला प्रश्न, आमच्या मित्रांनी सांगितलं का मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्ष सही का केली नाही, तर एकदा ती समांतर योजना पहिली झाली 400 कोटीची, नंतर झाली 700 कोटीची, त्यानंतर झाली 1000 कोटीची, आता झाली 1400 कोटी रुपयाची। म्हणजे रोज तुम्ही ज्या पद्धतीने पैसे वाढवून मुख्यमंत्र्याकडे फाईल पाठवणार, तर मुख्यमंत्र्याला त्याचा तो खात्याचा मंत्री या नात्याने जोपर्यंत पूर्ण अभ्यास करणार नाही, जोपर्यंत पूर्ण पाहणार नाही, यांचे इंजिनियर काय डोळ्याला पट्टी लावून एस्टिमेट तयार करतात का? प्रत्येक 3 वर्षाला यांचा निधी डबल होतो। ही पहिली महानगरपालिका आहे महाराष्ट्रामधली का या महानगरपालिकेमध्ये पाणी येण्याच्या अगोदर टॅक्स लावण्यात आलं, पाणी येण्याच्या अगोदर पावत्या फाडू लागले आणि पाणी येण्याच्या अगोदर हे सर्व जो प्रायव्हेटेशन करून प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला खटमलासारखा रक्त पिऊ लागला गल्लोगल्लीमध्ये जाऊन, हे बंद करावं लागेल। विक्रम काळे मी तुमच्याकडे येतो। विक्रम काळे ना आता बोलतोय. वेळ कमी आहे. या जसं ठिकाणी मी एक तुमच्याकडे गोष्ट- त्याचं उत्तर बाकी आहे. या ठिकाणी एक विक्रम गोष्ट काळे बोला. लक्षात बोला, घेतली तुम्ही बोला. पाहिजे। पूर्ण या परत ठिकाणी ऐकून एक घ्या. गोष्ट नाही, लक्षात असं नाही. घेतली पाहिजे तुम्हाला पूर्ण की उत्तर आता ऐकावं आमदार लागेल. मोदयांनी त्या जे ऐकणारे सांगितलं, समजणार नाही तुम्हाला। आमदार मोदयांनी जे सांगितलं, एसटी बस बंद का झाली? नाही, एक सेकंद, एसटी तुम्ही बस तुम्ही बंद दोघं का सोबत झाली? असल्यामुळे मी वेळ अर्धा नाही, देत होतो ते तुम्हाला एसटी बस बंद का झाली? एसटी बस बंद का झाली? अकोल्याच्या एक प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला दिली, 1200 लोक त्याच्यावर लावले आणि आजही त्या सर्व एसट्या सडू लागल्या, त्या ठिकाणी गळू लागल्या, गळलेल्या आहे। अशा परिस्थितीमध्ये या महानगरपालिकेचा कचऱ्याचा प्रायव्हेटेशन केला, त्याला साफ केलं, पिण्याच्या पाण्याचा केला, त्याला साफ केलं
आणि सध्या जी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे कुठंतरी सरकारला बदनाम करणं. आमचे पैसे जे बँकेमध्ये यांच्याकडं त्याचा कोट्यावधी रुपये व्याज त्या महानगरपालिकेला मिळालेलं आहे. हे बोलत नाही काँग्रेसचं सरकार. विक्रम काळे, विक्रम काळे, तुमच्या मते आघाडी काय आरोप सरकार होता? असताना आघाडी सरकारनं 100 कोटी रुपये वीज बिलासाठी दिले. आमच्या आघाडी महानगरपालिकेने चालू केली होती. आपण विक्रम काळे ऐकूया. विक्रम काळे बोला. आमचं आघाडी सरकार होतं. औरंगाबादचं वीज बिल महानगरपालिकेचं थकलेलं होतं. 100 वीज कट केली होती. वीज कट करत होते. लोकांना पाणी मिळणार 100 कोटी नव्हतं. रुपये 100 कोटी रुपये आमच्या आघाडी सरकारनं दिले आणि इथली वीज जोडणी झालेली आहे. आमच्या आघाडी सरकारनं शहरामध्ये कर्ज काढून आता आज 100 कोटी रुपये महानगरपालिकेने कर्ज तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे, तो मला विचारायचा आहे. पण आता मी लोकांकडे जाणार आहे. मला इथल्या पत्रकार सहकाऱ्यांना आणि लोकांनाही औरंगाबादकरांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत, ते विचारणार आहे. एका ब्रेकची वेळ झाली आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय आणि मी पुन्हा लगेचच या चर्चेमध्ये परततोय. पात्रा पालिकेचा रणसंग्राम. प्रेक्षक हो, पुन्हा एकदा स्वागत. आपण औरंगाबाद शहरामध्ये आहोत, पालिकेच्या रणसंग्राम मध्ये मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आता आपण थेट जनतेमध्ये आणि मान्यवर इथे जे आपण निमंत्रित आहेत त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. थेट प्रश्न आणि चर्चेकरता थेट प्रश्न घेण्याकरता माझ्याबरोबर माझे ज्येष्ठ सहकारी, त्यांच्याकडून मी पुढचा प्रश्न घेईन. या सगळ्या आताच्या चर्चेमध्ये ही जी सगळी गरमागरम राजकीय चर्चा, याच्यात औरंगाबादकरांचे जे खरंच जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ते सुटून जातील. काय नेमकी अशा अडीअडचणी आहेत जो पांढरपेशा औरंगाबादकर, सर्वसामान्य औरंगाबादकर या सगळ्या राजकीय धबाडक्यात समोर येऊन नाही मांडू शकत? मुळात औरंगाबादकराची इच्छा जी आहे ती पूर्ण होते की नाही हा खरा प्रश्न आहे. इथे चर्चेत विकासाचा मुद्दा येतोय, पण ही निवडणूकच मुळात विकासाच्या मुद्द्यावर होत नाहीये. निवडणुकीतले जे वाद आहेत, जे प्रवाद आहेत, जे राजकीय पक्षातले अंतर्गत हेवेदावे आहेत, त्याच एका मुद्द्यावर ही निवडणूक लढली जाते असं वाटतंय. औरंगाबादकरांचा खरा प्रश्न या नेत्यांना असा आहे की आतापर्यंत जे घडलं, MIM सोबत घडलं, राष्ट्रवादी आघाडीच्या युतीच्या सोबत जे घडलं, तुटण्यामध्ये जे घडलं, किंवा एकमेकाच्या ह्याच्यासाठी उभं करायचे अपक्ष उमेदवार उभे करून एक दबावगट तयार करण्याची आत्ताची जी तयारी चाललेली आहे त्यावरच ही सगळी निवडणूक चालली आहे. औरंगाबादकरांचा मूळ प्रश्न असा आहे की ही सगळी व्यासपीठावरची मोठी माणसं मिळून कधी विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहेत का? आकडेवारीचा खेळ होतोय, 110 कोटीचा खेळ होतोय, 400 कोटीची समांतर 1400 कोटीवर जातीये, पण पाणी टँकर शिवाय मिळत नाही ही औरंगाबादकरांची खरी स्थिती आहे. रस्त्यावर 110 कोटी रुपये खर्च होत आहेत, पण निवडक 4 रस्ते सोडले तर सगळे रस्ते खड्ड्याशिवाय नाहीतच ही वस्तुस्थिती आहे. पण त्यावर कुणीच बोलत नाही. हा सगळ्यात मोठा प्रश्न औरंगाबाद. आणि मी सांगू शकतो आज अत्यंत जबाबदारीनं की औरंगाबाद शहरातल्या एका मोठ्या हॉटेलात मी थांबलो होतो. तिथे बोरिंगचं पाणी होतं, कारण महापालिकेचं पाणी उपलब्ध नव्हतं आणि ते पाणी मला तोंडात धरवत नव्हतं. त्यानं माझं केस मला धुता येत नव्हते, आंघोळ करता येत नव्हती. इतकी वाईट परिस्थिती सध्या औरंगाबाद शहरामध्ये. आणि हे अगदी खरंय, कसे इथे औरंगाबादकर राहत असतील त्यांच्या हाल अपेष्टांना पारावर नाहीये. सर, काय नेमकी आज इथं चर्चा घडली पाहिजे? या नेत्यांनी कुठल्या प्रश्नांचं अत्यंत जबाबदारीने उत्तर दिलं पाहिजे? मुळात सर्वसामान्य नागरिकांच्या रस्ते, पाणी आणि वीज या सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित असणाऱ्या गोष्टी आहेत. नेत्यांनी या सगळ्या गोष्टी, बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त मूलभूत सोयी सुविधा प्रत्येक वार्डात मिळाल्या पाहिजेत, त्या मिळवल्या कशा जातील याकडे लक्ष दिलं पाहिजे. अगदी 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 माफक अपेक्षा आहेत. आणि या अगदी साध्या सोप्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं ऍक्च्युअल काम आहे, अगदी थोडक्यात तुमचा प्रश्न थेट. माझा युतीच्या दोन्ही आमदाराला प्रश्न आहे की गेली 25 वर्ष आपली सत्ता आहे, आपण या शहराला स्मार्ट सिटी करण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु जी विस्तार वाढ झालेली आहे या विस्तार वाढीमध्ये अनेक मूलभूत समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या ठिकाणी कचऱ्याची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे. या सगळ्या समस्येला नागरिक अत्यंत त्रस्त आहेत. त्या संदर्भात आपलं मत व्यक्त करा. म्हणजे पुन्हा तिथंच आहे मुद्दा की मूलभूत सोयी सुविधा ज्या आहेत त्यांच्याबद्दल नेमकं काय? अगदी थोडक्यात प्रश्न आपला. आज पूर्ण औरंगाबादची परिस्थिती चंद्रासारखी झाली. खड्डा कुडबी, प्रत्येक रोडवर खड्डा दिसतोय. आणि दोन्ही आमदार आहे, माजी आमदार आहे. महाराष्ट्र सरकारने अगोदर दोन्ही मराठा समाजाला 16% आरक्षण दिले, मुस्लिम समाजाला 5% आरक्षण दिले. आणि BJP सरकार आल्या सबका साथ सबका विकास म्हणताय, आणि मग का बरं मराठ्यांचंही आरक्षण काढलं आणि मुसलमानांचंही काढलं?
का बरं घोळात टाकताय? हायकोर्ट काय म्हणताय? हायकोर्ट म्हणताय की मुस्लिम समाजाला 5% आरक्षण शिक्षणामध्ये द्या, विकास होईल, देशाचा विकास होईल. 21व्या शतकात आम्ही आहात, कसा होईल? खरं तर महापालिकेच्या पातळीवरचा हा मुद्दा नाहीये, पण आपण या चर्चेच्या माध्यमातून तो पुन्हा महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आणि त्याची तीव्रता मोठी आहे, लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि राजकीय नेत्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. तुमचा प्रश्न अगदी थोडक्यात. हा मला तरुणाईच्या वतीने विचारायचा आहे. 2 प्रश्न. एक पाण्याचा, आता सगळ्यांनी बिस्लेरी पाणी पिले, ते औरंगाबादला कधी मिळणार आहे बिस्लेरी? माहिती सोडून त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, ओला कॅब आणि एक टॅक्सी फॉर शुअर अशा मिळून जवळपास 800 गाड्या औरंगाबादमध्ये आल्यात. तर ह्या जर आपली पब्लिक ट्रान्सपोर्ट नीट असतं तर ह्या आल्या नसत्या आणि औरंगाबादकरांना चांगली पब्लिक ट्रान्सपोर्ट भेटली असती. बस मला एवढं सांगायचं. म्हणजे शेवटी मी येईन जनतेकडे. आपण पुन्हा सुरुवात करूयात. इम्तियाज जलील, मी तुमच्यापासून सुरुवात करतो. प्रत्येक प्रश्नाचा रोख हाच होता, मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यात अपयश. काय म्हणाल? देखिए, मैं आपको ये कहना चाहता हूं, 25 साल पहले जब ये सत्ता में आए थे, उस वक्त का मैनिफेस्टो उठा के देख लीजिएगा, ये वही मुद्दे होंगे जो 25 साल के बाद दोबारा रिपीट किए जा रहे हैं. यानी कि अच्छी सड़क चाहिए, बिजली चाहिए, पानी चाहिए. देखिए, पानी की समस्या के बारे में एक स्कीम जो ये लाना चाहते हैं, हिंदुस्तान का अकेला ऐसा शहर है, पूरे हिंदुस्तान में ऐसा कोई शहर नहीं है जहां पे पानी का एक प्राइवेट कंपनी को कॉन्ट्रैक्ट दे दिया जाता है. स्कीम आने से पहले पेपर पे ही 300 करोड़ से वो 1400 करोड़ रुपए में. अब ये इसका पूरी तरह से डिफेंड करेंगे. आपके जरिए मैं ये कहना चाहता हूं, माननीय ये भी आमदार है, ये भी पूर्व आमदार है, एक इनकी तरफ से एक लेटर लिखवा लीजिएगा एंटी करप्शन डिपार्टमेंट सीबीआई को कि इसकी इंक्वायरी करिए तो पूरा दूध का दूध, पानी का पानी होगा कि कौन कितने पैसे बना रहा है. 1400 कोटीपर्यंत आप कसं इसे गेलं? आश्वासन दीजिए कि आप लिखेंगे या नहीं लिखेंगे. माझी या ठिकाणी त्यांनी मागणी केली. मला वाटतं महापालिकेचा अभ्यास फार कमी असेल. मी त्यावेळेस 1 मिनिट ऐकून घ्या. मी मध्ये बोललो नाही, अभ्यास मला वाटतं अभ्यास फार कमी असेल. माझी भावना आहे या शहरातील नागरिकांना पाणी मिळावं. हे उत्तर दिलं नाही. उत्तर देत असताना काँग्रेसचे आमचे मित्र सत्तारबाईंनी उत्तर दिलं नाही. या स्कीमला वेळ का लागला? या स्कीमची रेट का वाढल्या? सीएमला सही करायला काय प्रॉब्लेम होता? 2.5 वर्षामध्ये या शहराच्या ज्या गुंडेवारीमध्ये काम करू शकत नाही अशा ठिकाणच्या सुद्धा माणसाला पाणी मिळालं. पुन्हा तुमच्यावर ढकलतात. या शहराचा महापौर या शहराचा महापौर ज्याला अभ्यास नाही बोलू शकत नाही. एकमेव शहर असं आहे की आपल्याला पैठणला 40 किलोमीटर करत नाही. पाणी इथं आणावं लागतो. ग्रॅव्हिटीने पाणी या शहराला येत नाही. या शहराला भांडण आपण करणार आहोत का? जसे इम्तियाज जलीलचे बोललेले हे म्हणतात इन्क्वायरी झाली पाहिजे, इन्क्वायरी झाली पाहिजे, त्या मताचा मीच होता आहे. पण या शहराला पाणी मिळणार आहे की नाही? आम्ही प्रयत्न करतो, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या. हे इन्क्वायरी करतात, हे पैसे देत नाही. आता या शहराला काळजी करायची गरज नाहीये. केंद्रात आमची सत्ता आहे, महाराष्ट्रात आमची सत्ता आहे. या शहराला 3 वर्षात आम्ही पाणी देऊ. या शहरात पाणी आता पुन्हा म्हणतात की 3 वर्षामध्ये आम्ही सत्ता देऊ. रस्ते व्यवस्थित करू. यांची कोणाची गरज नाही आम्हाला. मोठा वेळ मला मिळणार आहे, त्याच्यामध्ये ही सगळी चर्चा आपण करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय. पालिकेच्या रणसंग्राम मध्ये औरंगाबाद मध्ये आपण आहोत. अत्यंत गरमागरम ही चर्चा सुरू आहे. मी लगेचच परततो. महिला आहे. औरंगाबाद शहरामध्ये आपण आहोत आणि पालिकेच्या रणसंग्रामात आपण इथे सर्व औरंगाबादकर आणि नेत्यांशी आपण चर्चा करतोय. सर्वसामान्य औरंगाबादकरांना हे नेते सांगतायत की या संपूर्ण शहराची आम्हाला माहिती आहे. इम्तियाज जलील यांच्यावरती अनेकांनी आरोप केला की तुम्हाला काही माहित नाही. पण प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक पक्षाला प्रत्येक वॉर्डात उमेदवार मिळाला का, हाही एक संशोधनाचा विषय. औरंगाबादकरांचे काही छोटे प्रश्न घेऊन पुन्हा आपण चर्चेला सुरुवात करूया. जाणून बुजवून या ठिकाणी अल्पसंख्याक आणि दलित वस्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाहीये. नारेगाव सारख्या ठिकाणी कचरा डेपोचं सगळ्या नेत्यांना ते कळतं, पण या ठिकाणी हजारो मुलं आज आजारी पडलेले आहेत. हेच जर कधी कचरा डेपो एखाद्या शेठजी, नेताजी आणि भटजीच्या घराजवळ असतो तो आज उठून गेला असता. पण ते गरीब सामान्य लोक होते म्हणून याच्यावर जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात आलं. अगदी या सगळ्यामध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्वाची ती म्हणजे की ज्या पद्धतीनं दलित आणि मुस्लिमांच्या वस्त्यांमध्ये हेतुपुरस्पर विकास केला जात नाही असं त्यांचं म्हणणं. अगदी थोडक्यात प्रश्न थेट जसा बीजेपीचा नारा आहे का सबका साथ सबका विकास. सध्या ह्या गेल्या महिन्यात बीजेपीने 24 कोटीची कामे जी आहेत महाराष्ट्र शासनाने दिली
त्यांनी फक्त ती कामे बीजेपीच्या वार्डातच नेली. म्हणजे हिंदूमध्ये पण तुम्ही पार्शलिटी करता तर अन्य जाताला कधी तुम्ही न्याय देणार? असं जातीपातीचं राजकारण आहे का औरंगाबादमध्ये, हेही आपण विचारूया त्या नेत्याला. आज औरंगाबादचा प्रत्येक नागरिक हा त्याचा प्रॉपर्टी टॅक्स भरतो, वॉटर टॅक्स भरतो. त्याच्या बदल्यामध्ये आपली मनपा त्यांना कुठल्या सुविधा योग्य प्रमाणात देते? बरं, रस्ते, पाणी या सोडल्या तर आपल्या अनेक अजून त्या प्रकारच्या समस्या आहेत. आज महापालिकेची जे आरोग्य केंद्र आहेत ते अक्षरशः ऑक्सिजनवर आहेत. आज महापालिकेच्या शिक्षण व्यवस्थेच्या शाळा आहेत, बोटावर मोजण्या इतक्या शाळा या चांगल्या स्वरूपामध्ये चालू आहेत. गुणवत्तेचं शिक्षण त्या ठिकाणी मिळत नाही. आणि औरंगाबाद महापालिकेचे लोकप्रतिनिधी असो की त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी असो, त्यांचे हे त्या ठिकाणी म्हणजे विद्यार्थ्यांच्या सायकल घोटाळा सुद्धा सोडत नाही की त्याच्यामध्ये काहीतरी त्यांचं चिरीमिरीचं राजकारण असतं. हे औरंगाबादकरांचा या सगळ्या म्हणजे शेवटी मूलभूत प्रश्नांवरती सगळे येते. सर्वसामान्यांना मूलभूत सोयी सुविधा देखील अजून मिळत नाहीत, असा थेट आरोप औरंगाबादकर करतात. अगदी थोडक्यात प्रश्न विकासाच्या बाबतीमध्ये मला वाटतं आता आपल्या महानगरपालिकेच्या नवीन नगरसेवकांनी विचार करायला पाहिजे आणि जनतेने देखील सुशिक्षित लोकांना जर निवडून दिलं तर निश्चितच आपली महानगरपालिका विकास करू शकेल असं मला वाटतं. चांगल्या आणि सुशिक्षित उमेदवारांना निवडून द्या असं हे औरंगाबादकर म्हणतात. आणि खरोखर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. अब्दुल सत्तार, मी आपल्याकडे येतो. विकास होत असताना दलित मुस्लिम वस्त्या ज्या आहेत त्यांचा जाणून बुजून हेतुपुरस्पर विकास केला गेला नाही किंवा तिथले प्रश्न सोडवले गेले नाही असं म्हटलं जातं. कसं आहे, एका जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर राजकारण करण्याची ही परंपरा गेल्या 25 वर्षापासून या शहरामध्ये चालू आहे. सेक्युलरिझम नावाने जे काही लोक दुसरे निवडून येतात, हे ज्या पद्धतीने राजकारण करतात, या राजकारणामध्ये आपण पाहिलं तर अनेक दलित वस्त्या, अनेक मुस्लिम समाजाच्या वस्त्या असेल, अनेक काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक हिंदू निवडून आले असतील, त्या ठिकाणी पण जातीमधला पोटजात करतात. अशा पद्धतीने दोन समाजामध्ये आपली भावना ठेवायची, कधीतरी त्या मुसलमानाच्या नावाने वेगळे फुटाणे फोडायचे आणि आपली पोळी भाजून घ्यायची. राजकीय संभाषण करू नये महानगरपालिकेमध्ये, राजकीय संभाषण करू नये महानगरपालिकेमध्ये. मी स्वतः महापौर असताना यांचे मुस्लिम, दलित, हिंदू सर्व नगरसेवक बसवून जे बजेट जे तयार होतो हे महानगरपालिका सभागृहामध्ये तयार होतो. त्यावेळेस सभागृहामध्ये बजेट तयार होत असताना मुस्लिम, दलित नगरसेवक सर्व बरोबर यांची अडचण एमआयएममुळे सर्व बरोबर असतात. विकास करत असताना राजकीय आरोप करू नये. हे जे बजेट तयार होतो महानगरपालिकेचा त्यावेळेस सर्व नगरसेवक ते सभागृहामध्ये असतात. आता हे राजकीय भाषण, राजकीय संभाषण मला असं वाटतं तुमचा मुद्दा झाला. मला आणखी दोघे आरोप करू लागले की भारतीय जनता पार्टी आरोप करू लागले भारतीय जनता पार्टीवर. ही परिस्थिती नाहीये. महानगरपालिकेचा विकास झालेला आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचे जयस्वाल साहेब असताना, मी महापौर असताना मौलाना आम्ही चालू केलेलं महानगरपालिकेमध्ये आपल्याला शिवसेना, भारतीय जनता पार्टी हे सगळं का आणि दोन पराभूत झालेले माणसं इथे आहेत. ज्या दोघांना हे पहिले दोन आहेत जिथे एमआयएमचा फटका काँग्रेसच्या ऐवजी भाजप आणि शिवसेनेला संयुक्तरित्या बसलेला आहे. इथे जर भाजपचे आमदार अतुल सावे असते ना तर या जातीच्या विषयावर, धर्माच्या विषयावर चर्चा जरा वेगळी झाली असती. कारण या दोघांना फटका बसलाय आणि बाकी ठिकाणी काँग्रेसला फटका बसलेला आहे. हे दोघं असल्यामुळे उत्तर आपण घेऊ. असं आहे का जयस्वाल साहेब, असं आहे का तुम्हाला फटका बसलाय म्हणून? आपण त्यांचं उत्तर घेऊ ना. आपण उत्तर घेऊ ना त्यांचं. बोलू जरी बसला असेल तरी आम्ही त्यांच्या विकासाच्या बाबतीतच बोलतो ना. आपण या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाबाबतीत बोला. आपण या ठिकाणी त्यांना माहित आहे का महापालिकेची शाळा किती आहे? नाही तर आज मी इथं बसून सांगू शकतो. महापालिकेच्या शाळेमध्ये आज तुम्ही माझ्यावर चला, जनसेवेची शाळा असेल, बन्सीलाल नगरची शाळा असेल, औरंगपुराची शाळा असेल, अशा शाळेचा निकाल 90% वर आहे. मला इम्तियाज जलील लक्षात घ्या, विकासावर बोललं पाहिजे. निवडणूक जनता सगळी सांगते, कार्यकर्ते सांगतायत औरंगाबादचा विकास झालेला नाही. इथं बसलेली जनता सांगते, आपण ऐकलेला आहे. विकासावरती बोललं पाहिजे. आज विद्यार्थ्यांच्या ईबीसीचा प्रश्न आहे, तो त्या ठिकाणी सोडवला गेला पाहिजे. आणि म्हणून विकासावर शेवटी लोक मत देत असतात. या शहराला बकाल करण्याचं काम शिवसेनेच्या सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून या शहरामध्ये पाणी मिळालं पाहिजे,
या शहरामध्ये चांगले रस्ते झाले पाहिजेत, यासाठी काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इम्तियाज झाले देण्याचं काम इम्तियाज झाले औरंगाबादली जाता जाता सुजाण मला जनता अगदी थोडक्यात का 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 तुम्हाला निवडून द्यायचं? शेवटचं 1 मिनिट आहे माझ्याकडे, अगदी थोडक्यात सांगा का निवडून द्यायचं? मला अगदी सगळ्यांकडे यायचं. का पैसे तुम्हाला खायला निवडून निवडून द्यायचंय. मेरा सिर्फ यही कहना है कि आपने पिछले 25 सालों से इनको आजमाया है, शहर की हालत देखे है। अगर बदलाव चाहते हैं, अगर कुछ चेंज चाहते हैं, अगर उम्मीद है कि कुछ अच्छा हो सकता है, तो मेरे हिसाब से ट्राय करने में कोई हर्ज नहीं नाही, होगी। तुम्ही फक्त 60 जागांवर लढताय, तुम्ही बदलाव देऊ शकत नाही असं म्हणणं आहे औरंगाबादकरांचं. हमने पे लड़ रहे हो, आपको बहुमत मिल ही नहीं सकता है, तो आप किस हिसाब से मांग रहे हो बात कि मर्दवा बहुमत हक की में दे नहीं दो? है, बात बहुमत की नहीं है। मेरे हिसाब से अगर 30 कॉर्पोरेटर्स या 40 कॉर्पोरेटर्स भी अगर चुन के आते हैं माझ्याकडे ठीक और आहे, अपने अपने एरिया का विकास हरकत नाही, करते माझ्याकडे हैं, फार थोडा वेळ राहिला. अब्दुल भाई, तुमच्या दोघांना मिळून मी एकालाच वेळ देतो. तुम्ही बोला का निवडून द्यायचं, माझ्याकडे अगदी थोडा वेळ बाकी आहे. कारण थोडा वेळ एक शिल्लक. एक लक्षात घ्या, ज्या वेळेस या शहरामध्ये विकासाच्या बाबतीत नगरसेवक तयार होईल त्यावेळेस जरूर या महानगरपालिकेचा विकास होईल. काही लोक खासदार झाले, आमदार झाले, तरीही महानगरपालिकेमध्ये जाऊन बसतात. त्या महानगरपालिकेमध्ये असं काय दडलेलं आहे? त्या महानगरपालिकेच्या नगरसेवकाला त्याला त्याच्या वार्डाचे प्रश्न मांडू द्या, त्याला त्याच्या वार्डामध्ये काम करू देत नाही. एक मिनिट, जोपर्यंत त्यांना बोलू द्या, माझी वेळ संपली. एका वाक्यात का निवडून द्यायचं? यांना विकासावर चर्चा करायची नाही, बोला. विकासावर बोलायचं नाही, यांना ऐकायचं असेल. जनता या ठिकाणी बसलेली आहे, नागरिकांचे प्रश्न, त्या प्रश्नावर त्यांना बोलायचं नाही. त्यांना बोलायचं असेल तर मध्ये मध्ये बोलू नका. प्रश्न तुम्ही विकास विकास केला नाही. या सगळ्यात एक गोष्ट महत्वाची आहे की सगळ्या राजकीय पक्षांची भूमिका मांडण्याकरता आपण या कार्यक्रमामध्ये सगळ्यांना संधी दिली. सर्व राजकीय पक्षांनी त्यांची भूमिका मांडली आहे. औरंगाबादकरांचे अनेक मुद्दे मांडायचे होते, पण ते वेळेअभावी आपण बरेच मुद्दे या ठिकाणी घेतले. या सगळ्या कार्यक्रमामध्ये औरंगाबादकरांचे अनेक मुद्दे इथे उपस्थित झाले, पण शेवटी औरंगाबाद शहरामधले नागरिक आता नेमकं कशाला मत देतात? विकासाला, जातीय प्रचाराला की इतर बाबींना? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आज एमजीएम कॉलेजच्या परिसरामध्ये हा कार्यक्रम झाला. कॉलेज प्रशासनाचे धन्यवाद. या कार्यक्रमात इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. संभाजीनगरचा मुद्दा एक राहिला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.